हॅलो नमस्कार मंडळी. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्वजण चांगलेच असणार आणि असायलाच पाहिजे. तर खूप दिवसानंतर मी घराबाहेर पडली आहे. ॲक्च्युली रूम शिफ्ट करायचं होतं. माझा जो जुना रूम होता तो खूप छोटा होता, म्हणून मी मोठ्या रूममध्ये शिफ्ट केलं आहे. आणि आता जॉब पण सोडला आहे, म्हणून मग घरी बसून बसून खूप बोर होत होतं. म्हणून मी विचार केला की चला सोलो कुठंतरी एकटं जावा, फिरून यावा. आणि असं मला सर्व माहिती मुंबईमधलं, म्हणून माझं काही टेन्शन नाही आहे. तर मी कुठं जाणार आहे ते तुम्हाला पुढे मी सांगतेच. तेच मी तुमचं पहिलं तर मी इंट्रोडक्शन करून देते. माझं नाव रुपाली आहे आणि मी नाशिकची राहणारी आणि आता लग्नानंतर मी मुंबईला आलेली आहे. आणि पुढं कसं कसं होणार मी तुम्हाला सांगणारच आहे, तर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा. आता मी इकडे दहिसरचा ब्रिज आहे, हा दहिसरचा ब्रिज आहे आणि मी इथं आलेली आहे. म्हणजे मी AC बस पकडली तिथून घराकडनं आणि आता इकडं आली आहे. सो लेट्स सी पुढं काय होणार. ओके, तर आता मी तिकीट काढायला आली आहे. तिकीट नाही काढलं तर बाबा पकडून घेतील. 10 रुपयासाठी आपल्याला 260 रुपये द्यावा लागेल. त्यापेक्षा बरं आहे तिकीट काढून घेत जावा. म्हणून आता पहिले तर तिकीट काढून घेते, मग मस्त लोकलमध्ये भेटूया. चला. तर हे दहिसरचं स्टेशन आहे. इकडं खूप मोठं मार्केट असते या साईडला आणि इकडे हे तिकीट घर आहे. चला आपण तिकीट काढून घेऊया. तर मी जेव्हा पण येते तर मी पहिलं तर ऑनलाईनच तिकीट काढत असते. सो आपण चर्चगेट रिटर्न काढूया. काही चर्चगेट करून गेलं. ओके, नो 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 सिंगल नाही पाहिजे. ओके, तर मी पेमेंट करून घेते मग भेटते. ओके, तर तिकीट काढून झालं आहे आपलं आणि अजून काही ट्रेन लागलेली नाही आहे आपली. थोडा वेळ वेट करूया. दादर फास्ट आहे पण मला जायचं आहे चर्चगेट. चर्चगेट अजून लागली नाही. चर्चगेट 4 नंबरवर लागत असते, तर म्हणून त्या पहिले मी 4 नंबरवर जाऊन थांबते. म्हणजे दादर गेल्यानंतर चर्चगेट 4 नंबरवर येईल. तर आपण वेट करू. लोकलमध्ये तुम्हाला एवढी छान छान ज्वेलरी भेटतं. म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये फिरण्याची पण गरज नाही आहे. इतके सुंदर सुंदर ज्वेलरीज असतात. तर इथून पण कधीतरी घेत जा. कलेक्शन बघा किती छान आहे. आता वटपौर्णिमा येते तर हे सारं कलेक्शन तर खूप चालणार आहे. मला हे खूप आवडलं ॲक्च्युली. हे कितीला आहे? 100 रुपयाला आहे आणि बघू शकता खूप छान आहे कलेक्शन. पहिले ज्या ट्रेनमध्ये बसली होते ना ती दादर होती, दादर फास्ट. आणि चर्चगेटला खूप वेळ होता म्हणून मी दादर फास्टमध्येच बसली. आणि तिथून मी आता इथं पुढे चेंज केले. इथून मी आता चर्चगेट पकडली, चर्चगेट फास्ट. सो आपण बघूया आता थोड्याच वेळात चर्चगेट येईल. आणि मी
वानखेडे स्टेडियम दाखवणार होती, तर आता दाखवते. ओके, तर वानखेडे स्टेडियम इज हिअर. बघा वानखेडे स्टेडियम. वा, बघा किती मोठं स्टेडियम आहे. बघा तिकडे वरती IPLचं लिहिलेलं पण आता IPL चालू आहे ना, एकदम मस्त. ओके, अशा प्रकारे आपला वानखेडे स्टेडियम आहे, एकदम मस्त. तर हे आहे आपलं चर्चगेटचं स्टेशन. सो इकडे तुम्हाला खायला भरपूर काही आहे, म्हणजे स्टेशनच्या बाहेर आल्याच तुम्हाला इथे स्नॅक्स वगैरे भेटून जाईल. जर तुम्हाला फ्रँकी वडापाव वगैरे खायचं असेल तर तुम्ही इथून पण घेऊ शकता. सो चला आता इकडून आपल्याला जायचं आहे मरीन्सकडे. सो हे बघा, इकडून मरीनला जाण्यासाठी रस्ता आहे आपल्याला आणि इथून आपल्याला क्रॉस करायचं आहे. सो इथून बघूनच किती छान वाटतंय, म्हणजे लाईक सगळं मुंबईचा व्ह्यू आपल्याला एन्जॉय करता येतो इथे. सी सुपर्ब. फायनली मी इथं आली आहे आणि इथलं दृश्य बघून एकदम असं थकवा निघून जातो. खूप छान वाटतंय आणि मी तुम्हाला दाखवते किती सुंदर, एकदम असं पीस सगळीकडं. आय नो इथं खूप क्राऊड असतो, पण एवढ्या क्राऊडमध्ये पण तुम्ही इकडे बसला ना तर तुम्हाला खूप जास्त पीस फील होईल. सो मी तुम्हाला दाखवते. गर्दी बघा, आज संडे असल्यामुळं खूप गर्दी. ओके, तर आता संध्याकाळ झाली आहे, मस्त 7:30 होत आले आणि तुला तुम्ही व्ह्यू बघा एकदा, कारण आता मला निघायचं आहे. माझा चेहरा पण नीट दिसत नाही. मला निघायचं आहे आता. सो तुम्ही लास्ट मागचा व्ह्यू बघून घ्या, एकदम मस्त पिंकीश झालं आहे. आणि माहिती लुक ॲट दिस व्ह्यू, एकदम मस्त. म्हणजे मी किती केव्हाची इथं बसलेली होती आणि आता मस्त निघते. खूप वेळ झाला मी थांबते आणि किती क्राऊड आहे बघा. संडे म्हणून खूप क्राऊड असते. क्राऊड
आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर इकडे चॅनलवर आला आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करल्याशिवाय जाऊ नका. आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. बाय द वे मी आता खूप घामटली आहे. मला पहिले जाऊन फ्रेश व्हायचं आहे. आजच्या पुरतं एवढंच होतं. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.